पुण्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीमध्ये 19 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी एकूण 32 उमेदवारांनी माघार घेतलेली आहे, तर याआधी 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे एकत्रित 39 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे 19 जागा बिनविरोध निवडून आल्या. त्यामुळे आता फक्त 9 जागांसाठी निवडणूक होणार आहे. तर नगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादी त्याचबरोबर भाजप युतीचे संतोष दाभाडे, अपक्ष असलेले किशोर भेगडे आणि रंजना भोसले यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे. पुण्यामधील जंगली महाराज रस्ता, गोखले रस्ता इथे पालिकेनं अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई केली आहे. काल संध्याकाळी पालिकेनं मोहीम राबवली आणि 50हून अधिक दुकानं आणि हॉटेलचे शेड्स काढून टाकलेले आहेत. त्यामुळे फुटपाथ आता मोकळे झालेत. पुण्यातील पेट्रोल डीलर्स असोसिएशननं पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. पुणे जिल्ह्यातील पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवरील वाढत्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल अशी हमी यावेळी आयुक्तांनी दिली आहे. पुणे पोलिसांनी शहरातील विविध भागांमध्ये धडक कारवाई करत 11हून अधिक पिस्तूल जमा केलेले आहेत. गेल्या 3 आठवड्यांपासून पोलिसांची ही कारवाई सुरू आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी काळेपडळ, कोंढवा आणि इतर ठिकाणी छापे मारले. शहरामध्ये हत्या, मारामाऱ्या यांचं प्रमाण सुद्धा वाढल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली. पुण्यामधील टिपू पठाण टोळीवर पोलिसांनी मोकोका अंतर्गत कारवाई केली आहे. हडपसरमधील सय्यदनगर, काळेपडळ या भागामध्ये टोळीची दहशत आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या टोळीवर मोकोकाची कारवाई करण्याचे आदेश दिले. या टोळीचा प्रमुख टिपू पठाणवर खुनाचा प्रयत्न, दहशत माजवणं, खंडणी अशा स्वरूपाचे 25 गंभीर गुन्हे दाखल केले. सिंहगड परिसरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये तात्पुरता बदल करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातला आदेश सुद्धा काढलाय. पुणे ग्रँड चॅलेंज दूर सायकलिंग या स्पर्धेसाठी हा बदल करण्यात आलेला आहे. 26 नोव्हेंबरपर्यंत हे बदल लागू असतील. आदेशानुसार सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे या कालावधीमध्ये सिंहगड किल्ला पूर्णपणे पर्यटकांसाठी बंद असेल. नाशिकच्या येवल्यामध्ये चंपाषष्ठी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खंडेराव मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली. या धार्मिक विधीनं उत्सवाला सुरुवात झालेली आहे. संपूर्ण परिसरामध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळते. या घटस्थापनेनंतर पुढील 5 दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. शालार्थ आयडी घोटाळ्यामधील आरोपींचे अटक सत्र सुरू असताना नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गुरुवारी मध्यरात्रीनंतर अमळनेरमधून मनोज रामचंद्र पाटील आणि निलेश निंबा पाटील या दोघांना अटक केली आहे. इतर संशयितांच्या शोधासाठी पथकं तैनात करण्यात आलेली आहेत. ती रवाना सुद्धा झाली आहेत. या प्रकरणामध्ये फरार असलेल्या अमळनेर इथल्या अविनाश पाटील याला अटक करण्यात आली आहे. स्वतंत्र एसआयटी मार्फत त्याची चौकशी सुरू आहे. नाशिकच्या गंजमाळ परिसरामध्ये भीषण आग लागली. या आगीमध्ये 13 घरं जळून बेचिराख झालेली आहेत. तासाभराच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. मात्र या आगीचं कारण अस्पष्ट आहे. वेळीच सर्व बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. संदेश काजळे खून प्रकरणामधील मास्टर माइंडला अटक झाली आहे. आर्थिक देवाणघेवाणीमधून नाशिकच्या नवीन सिडकोमधील सराईत गुन्हेगार संदेश काजळे याचं अपहरण आणि खून झाला होता. या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी रणजित आहेर याला पोलिसांनी अटक केली आहे. येवल्यामधून त्याला बेड्या ठोकल्या. छत्रपती संभाजीनगरात अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 161 सदस्यांनी अर्ज मागे घेतले. यामध्ये नगरसेवक पदासाठी 149 तर नगराध्यक्ष पदासाठी 12 उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणामध्ये 659 उमेदवार शिल्लक राहिले. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 42 आणि नगरसेवक पदासाठी 617 उमेदवार आमने सामने उभे ठाकलेत. छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेमधल्या 2500 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर 130 मीटर गॅप जोडण्याचं काम सध्या संथ गतीनं सुरू आहे. त्यामुळे शहरातला पाणीपुरवठा आणखी 2 दिवस बंद राहू शकतो. याआधी 6 दिवसांसाठी पाणीपुरवठा खंडित असेल असं सांगितलं होतं. मात्र काम पूर्ण न झाल्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनानं मतदार याद्या जाहीर केल्या. इच्छुक उमेदवारांनी मतदार याद्यांचा अभ्यास सुरू केलाय. त्यामध्ये प्रचंड चुका असल्याचं समोर आलंय. त्यामुळे 7 जणांनी निवडणूक विभागामध्ये आक्षेप नोंदवलाय.